आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये बैठकांचा सिलसिला, जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। अजित पवार अमित शहांना मुंबई विमानतळावर भेटल्याची सूत्रांची माहिती। अमित शहा मुंबईतून निघताना अजित पवार भेटल्याची माहिती। महायुतीमधल्या धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, भाजप नेत्यांना शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्याही शहांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सूचना, सूत्रांची माहिती। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। अमित शहांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, शहा सपत्नीक राजाच्या चरणी लीन। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाचं दर्शन, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शहांच्या हस्ते बाप्पाची आरती। बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं, मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनामध्ये मी देखील होतो, अमित शहांचं विधान। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला, शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात ज्यावेळेला आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनामध्ये मी होतो, शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजितदादांचा बारामतीमध्ये पराभव पक्का, याची कल्पना दादांनाही आहे, संजय राऊतांचं विधान। पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, आता पश्चाताप करून उपयोग नाही, दादांची टीका। अजितदादा गटाला आता असुरक्षित वाटतंय, सर्वे सरकार विरोधात असल्यानं आता इन्कमिंग नाही तर अवकाळी पाऊस, वडेट्टीवारांची टीका। अजितदादा निवडणूक लढवणार, ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन, दादा असे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत, छगन भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीवर चर्चेची शक्यता, तर शिंदेंनी गुलाबराव पाटलांना तातडीनं मुंबईत बोलावल्याची माहिती। ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारमध्ये काम होत नाहीये, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। फाईलला धक्का मारावा लागतो, या फडणवीसांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। मवियामध्ये गडबड सुरू आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत, महाविकास आघाडीमध्ये सुरेख समन्वय, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन, सगळे सोरे आणि हैदराबाद गॅझेट संदर्भात चर्चा, नुकतीच सत्तार आणि जरांगे यांच्यामध्ये बैठकही झाली होती। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घ्या, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे आमदारांनी सांगावं, राजेंद्र राऊतांचं विधान। अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील, मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। सरकार मला कधी मारू शकतं, 1 इंचही मी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। दरम्यान मराठे काय करू शकतात हे फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे, जरांगेंचा इशारा। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं जरांगेंचं वक्तव्य। असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंकडून नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंशी समन्वय साधतोय, त्यांचा गैरसमज दूर करतोय, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। काही समस्या असतील तर दूर करणार असल्याचीही अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या कळंबमध्ये आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, जरांगे पाटलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। सर्व योजनांना पैसे मिळणार, प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप होईल, योजनांचे पैसे रखडल्याची छगन भुजबळांची अप्रत्यक्षपणे कबुली। मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, मी स्वागतच करेन, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। तर नदीमध्ये फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणाल्याचं आत्राम यांच्याकडून स्पष्ट। शरद पवारांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, राजाच्या दर्शन घेण्याआधी शरद पवार चिंतामणीच्या बाप्पाच्या चरणी लीन। ठाकरेगडाच्या अयोध्या पोळ, मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, एका संवेदनशील प्रकरणासंदर्भात शिंदेंची भेट घेणार असल्याची अयोध्या पोळ यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 7 दिवसांपासून उपोषण, हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामधील अण्णासाहेब शिंदे आजपासून उपोषणाला बसणार, 9000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषण करणार। ठाकरे मवियाचा चेहरा नसतील, ही उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीसांना कुणी दिला, सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल। तर महायुतीमध्ये रस्सीखेच असून निवडणुकीनंतर शिंदे सीएम राहतील हे फडणवीस सांगू शकतात का, सामनातून टीकास्त्र। तिसऱ्या आघाडीमधील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा, संभाजीराजे छत्रपती नांदेडमधील उंचाळा गावातील शेताच्या बांधावर, शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही, कृषी मंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न,
संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक. राजेसाहेब देशमुखांची माहिती तर कृषी मंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात. देशमुखांची मुंडेंवर टीका. विनोद अग्रवाल भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेचं समीकरण बदलणार. पुढील 15 दिवसांमध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार. आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार. तज्ज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस. सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधल्या शिल्पालयातून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेतलं. पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा. डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरण नीट न हाताळल्याची टीका. राजकारण कायमचं सोडत असल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर. शासकीय कामाचा आणि योजनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांवर टोल माफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल रक्कमची वसुली. दरम्यान तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो. रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण. मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेऱ्या वाढवण्याचा निर्णय. त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गुंदवली टर्मिनसवरून शेवटची मेट्रो रात्री 11च्या ऐवजी 11:30 वाजता सुटणार. विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा 24 तास सुरू राहणार. सोयीनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार. पुण्यात सीएनजी गॅस दरामध्ये मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ. सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी 85 रुपयांवरून 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोलीसह छत्तीसगडमध्ये 4000 सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार. 2024 पर्यंत नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा संकल्प. नारपारच्या पाण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील नागरिक एकवटले. नारपारसाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार. प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण वाढले. शहरामध्ये 31 तर ग्रामीण भागामध्ये 94 पॉझिटिव्ह रुग्ण. तुळजाभवानी मंदिर संस्थांचा लोगो बदलणार. लोगो करण्यासाठी संस्थांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. आकर्षक आणि सुंदर लोगोला 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. योजनेचा सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्याला. 15 सप्टेंबरला पहिला हप्ता खात्यामध्ये जमा होणार. जळगावच्या सावदातमध्ये पंजाब नॅशनल बँकेमधून शेतकऱ्याचे पैसे लांबवले. वयोवृद्ध शेतकऱ्यानं काढलेले पैसे मोजून देण्याच्या बहाण्यानं तरुणानं पैसे लंपास केले. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सिंदखेड राजा तालुक्यामधल्या विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधितांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी गैरहजर. रुग्णांची हेळसांड. रुग्णांची गैरसोय थांबवण्याची नातेवाईकांची मागणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बीड जिल्ह्यामधील 6,33,000 महिलांचे अर्ज दाखल. 6,06,000 अर्ज मंजूर. जळगाव जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अर्जांमध्ये जळगाव तालुका ठरला अव्वल. तालुक्यामध्ये तब्बल 1,34,317 महिलांचे अर्ज. यापैकी 1,28,594 महिलांना अनुदान मिळालं. अहमदनगरच्या अकोले इथे निळवंडे धरणाचं चाक बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. धरणाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पिकांचं नुकसान. कालव्याची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमधल्या हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडकल्यानं वाहतूक ठप्प. अरुंद पुलाची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. उल्हासनगरमध्ये अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षांची तरुणासोबत हाणामारी. जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्रींनी रस्त्यावरील युवकाला मारहाण केल्याचा आरोप. भरत गंगोत्रींसह 5 जणांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बुलडाण्यामध्ये पीक विमा कंपनीचे कर्मचारी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप. प्रत्येकाकडे 200 ते 300 रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप. पुण्यामध्ये धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त. खडकवासला पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा परिणाम. खडकवासला धरण साखळीमध्ये आता 28.84 टीएमसी पाणीसाठा असल्यानं आतापर्यंत 4ही धरणातून 2,998 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडी धरण 97.58% भरलं. धरणाचे 6 दरवाजे 0.5 फुटांनी उघडले. यवतमाळ जिल्ह्यामधल्या 6 प्रकल्प 100% भरले. बेंबळा, गोकी, वाघाडीसह सायखेडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. उन्हाळ्यामधील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला.
गणेशोत्सवातही पावसाचा जोर कायम राहणार. रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. तर नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा अंदाज.